संदर्भामध्ये, या रेल्वेच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता केंद्र सरकार याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय करून पाहत आहे आणि मार्ग बदलून दुसऱ्या मार्गे रेल्वे नेण्याचा प्रयत्न सुरू दिसतो. या परिसरामध्ये होणारा विमानतळ होऊ शकला नाही. आता ही जी रेल्वे आहे ही काय फक्त प्रवासी वाहतुकीची रेल्वे नव्हती. शेतमाल, फळभाज्या, फळं या सगळ्या वस्तू शिर्डीच्या विमानतळापर्यंत आणि विमानाने परदेशामध्ये पाठवण्याच्या दृष्टिकोनातून ही रेल्वे फार महत्त्वाची होती. आज जर वाहतुकीत पाहिली पुण्यावरून नाशिकला जाताना खूप मोठी वाहतुकीची कोंडी होती आणि त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या ट्रक्स, ट्रॉलीज, कंपन्या आहेत चाकांना वगैरे खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळं अडचण तयार होते. आणि म्हणून ही रेल्वे जशी शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे, विद्यार्थ्यांसाठी गरजेची आहे, नागरिकांच्यासाठी गरजेची आहे आणि पुणे आणि नाशिक आणि ठाणे, मुंबई असा हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल जोडायचा प्रयत्न या रेल्वेच्या माध्यमातून करायचा आमचा पूर्वीपासूनचा निर्धार आहे आणि तोच निर्धार आम्ही पुढे नेणार आहोत. वेळप्रसंगी आज आम्ही सगळ्या पक्षांच्या वतीने हे आंदोलन आयोजित केलेलं होतं. सर्व पक्ष सामील झाले याच्यामध्ये आणि त्याच्यामधून केंद्र सरकारला जनतेच्या भावना कळायला पाहिजे म्हणून आपण हा जो लढा आहे, हा लढा या पुढच्या काळामध्ये देखील असाच आपण चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी, बांधवांनी सहकार्य करावं अशी विनंती मी त्यांना करतो आणि ही रेल्वे होण्यासाठी शेवटपर्यंत आमचा लढत चालू. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे एकत्रित आंदोलन होईल का? कारण की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या तुमच्या कामाला आपल्या घरी परत जावं एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो. सर्वांचे आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा.